रामकृष्ण हरी. मी आज आपला मुक्काम ठेवलेला आहे वाघबीळला. ठाणा स्टेशनपासून साधारणतः 9 किलोमीटर अंतरावरती वाघबीळला विजय ओरवे या नावाचं एक कॉम्प्लेक्स आहे. 23व्या माळ्यावरती एक घर बघणार आहोत. फ्लॅट जो आहे तुमचा अनयूज अनटच असणार आहे. त्याचं जे बाहेर एंट्री आहे ती नॉर्थ फेसिंगचं घर असणार आहे. आणि ह्या हॉलच्याच आतमध्ये तुम्ही जर बघितलं तर इथे एक मस्त अशी स्टँडिंग बाल्कनी आहे. आणि तुमच्या स्टँडिंग बाल्कनीमधनं तुम्हाला येऊर हिल्स पूर्ण दिसतो आणि हिरणंदानी इस्टेट वगैरे हे सगळं तुम्हाला दिसतं. खाली हे ठाणा म्युनिसिपल कॉर्पोरेशनची गार्डन आहे, जिथं छोटं पाण्याचा हे आहे, पाऊंड आहे, ते तुम्ही बघू शकता. TCS कंपनी ह्या फ्लॅटपासून जवळ आहे. फ्लॅटची एंट्री जर बघितली तर फ्लॅटच्या ज्यावेळेला आपण बाहेर येऊ, तुमच्या फ्लॅटच्या समोर एकदम एक लिफ्ट आहे. लिफ्टच्याच आपण ह्या समोर तुम्हाला एवढा मोठा एरिया आहे. साईडला एक फ्लॅट आहे नक्की. आणि मग हा फ्लॅट आपला स्टार्ट इथून होतो. हा कॉम्पॅक्ट 2 BHK फ्लॅट असणार आहे. ज्यावेळेला आपण एंट्री करतो तुम्हाला हा पूर्णपणे तुमचा हॉल असा मिळतो. आणि हॉलच्या ह्या साईडला तुम्हाला TV युनिटसाठी किंवा तुम्ही वॉलड्रॉपसाठी पण ही जागा वापरू शकता. अशा पद्धतीचं हे वॉलड्रॉप असणार आहे. स्विमिंग पूल क्लब हाऊस तयार झालेला नाही आहे तात्पुरता. आणि मग तुमचं हे असणारं ह्या साईडला किचन आहे. किचनमधून जर तुम्ही बघितलं तर ह्या साईडला तुम्हाला स्लायडिंग विंडो वगैरे पण मिळालेले आहेत. आणि समोर जर गेलं तर समोरला एक इथे ह्या पद्धतीनं वॉश बेसिनचा एक एरिया बनवलेला आहे, जे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीचा आहे. आणि इमिडिएटली मग तुमचं इकडे एक मोठं वॉशरूम म्हणा किंवा टॉयलेट म्हणा ह्या पद्धतीनं बनवलेलं आहे. आणि ह्या साईडला जर आपण आलो तर इथे तुम्हाला ड्राय बाल्कनीचा एरिया मिळतो. असा प्रशस्त असा ड्राय बाल्कनीचा एरिया आहे. आणि ज्यावेळेला आपण ह्या ड्राय बाल्कनीतनं बाहेर येऊ, ह्या फ्लॅटमध्ये कोणत्या प्रकारचं काहीच काम करायची गरज नाही आहे. इंटेरियर डेकोरेशनला तुम्ही जो काय खर्च करणार आहेत तो करावा लागणार आहे. बाकी फ्लॅट नेट अँड क्लीन आहे. आणि हा त्याचा असणारा हाफ बेडरूम आहे, जो हाफ बेडरूमची साईज जरी बघितली तर प्रशस्त आणि मोठी आहे. मस्तपैकी 2 लोक चांगल्या पद्धतीने ह्या फ्लॅटमध्ये ह्या रूममध्ये राहू शकतात. आणि परत ह्या साईडला तुमची खिडकी आहे. तुमच्या खिडकीतनं जरी बघितलं तर हवा वगैरे चांगली जाणवते. आणि ह्या साईडला तुम्हाला परत तो ग्रीन व्ह्यू मिळतो. किंवा ह्या साईडला जर उभं राहिलं तर तुम्हाला येऊरचा डोंगर प्रॉपरली दिसतो. आणि त्याच्यानंतर मग आपला हा शेवटचा आणि लास्ट मास्टर बेडरूम असणार आहे, ज्याच्यात तुम्ही बघू शकता हा मास्टर बेडरूमची साईज पण जर बघितली तर चांगली मोठी आहे. आणि ह्या साईडला त्याचं वॉशरूम बनवलेलं आहे. वॉशरूमची साईज पण जर बघितली तर बऱ्यापैकी आणि खूप चांगल्या पद्धतीनं मोठी आहे. तर हा जो फ्लॅट आहे हा आपला फ्लॅट साधारणतः आपण ह्या बेडरूमला जर आलो तर तुम्हाला प्रॉपर असं वॉलड्रॉपसाठी खूप मोठी जागा पण दिलेली आहे. आणि तुम्ही जर बेड बघितला तर बेडच्या ह्या साईडला पण तुम्हाला जागा मिळते. आणि ह्या साईडला पण फिरायला जागा आहे. अधिक ह्या साईडला जरी आपण आलो तर ह्या साईडला पण एक तुम्ही बघू शकता इथे पण चांगली प्रशस्त जागा आहे. आणि क्रॉस व्हेंटिलेशनसाठी आपल्याला परत इथे एक खिडकी दिलेली आहे. ही खिडकी उघडली तर हवा प्रॉपर जाणवते. आणि तुम्हाला ज्या वेळेला आपण खिडकीतनं बाहेर बघू, आता बघा पाऊस चाललेला आहे, पाऊस तुम्हाला कसा फील येतो यामधनं. आणि हा जो फ्लॅट आहे हा साधारणतः आपल्याला कोट करताना 90 लाख रुपये याची किंमत कोट केलेली आहे. आणि 90मधनं नक्की आपल्याला ही किंमत याच्यात कमी होईल. तुम्ही फ्लॅट बघा. फ्लॅट बघितल्यानंतर तुम्हाला आवडला तर आपण हे जे मालक आहेत त्यांच्याशी चर्चा करू. ह्याच्यामध्ये एक मालक विदेशात आहे आणि एक मालक भारतामध्ये उपलब्ध आहेत. त्यामुळे ह्याच्यात 50% TDS हा विदेशातला लागेल आणि 50% भारतातला लागेल. अशा पद्धतीचा हा फ्लॅट आहे. याची किंमत कोटिंग सांगितल्याप्रमाणे 90 आहे. आपण निगोशिएशन करू फ्लॅट पसंत आल्यानंतर. तुर्तास थांबतो. रामकृष्ण हरी.